अजूनही आपल्याकडे कमिटी मेंबर्स आहेत. मुळे हा बॉल वाईड आहे की नाही आहे हे पाहिलं जाईल. कमिटी मेंबर कुणाल पाटील आहेत. या बॉल साठी आपण थांबलो की हा बॉल फेअर आहे की अनफेअर आहे, वाईड आहे की नाही आहे हे सुद्धा दाखवलं जाईल. सागर सर आपण आलात तर बरं होईल. आपण पाहतोय या पूर्ण स्पर्धेमध्ये जे बी पॅनल आपल्याला पाहायला मिळतं इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे आता हा बॉल डॉट असेल आणि योग्य त्या दिशेमधून जाणारा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे प्रफुल्लने केली. त्यामुळे त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय योग्य गोलंदाजी इकडे केली जाते. मागचा बॉल सलगचा दुसरा बॉल पिंट्याच्या विरुद्धात पिंट्याने डॉट टाकला. म्हणजे एका बाजूला प्रतीक पाटील आपण पाहतोय नवखार गावचा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पाटील पिंट्या. त्याने मात्र गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 बॉल येथे निर्धाव टाकलेत. यावेळचा बॉल समोर एक्झिक्यूट केलाय. डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्या बाहेर जाईल हा बॉल. सरळ 2 बाउन्स ओव्हर दी बॉल रोप, चौकार. पाहायला मिळाला की कशा रीतीने फटका अगदी एक्झिक्यूट केला. कारण ओव्हर पिच बॉल आणि ओव्हर पिच बॉलला डाऊन दी ग्राउंड मारत असताना लॉंग ऑफच्या दिशेमध्ये फटकावला. चौकार आला आणि चौकाराच्या सहाय्याने आता सुरुवात इकडे प्रतीकने केली आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरती, योग्य टप्पा आणि योग्य लाईन जर गोलंदाजाकडे असेल तर ते बॉल डॉट जातील आणि तेच मात्र पाहायला मिळालंय. फुटवर्क होतं परंतु तितकी चांगली गोलंदाजी प्रफुल्ल पिंट्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. इथे फुल टॉस आहे, गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु प्रेक्षकाप्रमाणे पाहावं लागेल कारण आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप टर्मॅनच्या बाहेर जातोय. चौकार. मोठा स्ट्रोक आणखीन एक पाहायला मिळाला. जसा चौकार आला त्यानंतर डॉट आला. पुन्हा एकदा शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न प्रफुल्लने केला परंतु त्याच्यावरती चौकार आला. 8 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. इथे धावफलकावरती लागल्या. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. यावेळचा फटका हवेत. अनिकेत धावतोय. झेलवरती पोहोचण्याचा प्रयत्न ओंकारने केला परंतु तो प्रयत्न
पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे अपयशी ठरला. 2 धावा मिळतील आणि 2च्या सहाय्याने पहिलं षटक संपल्यानंतर 10 धावा धावफलकावरती. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड, 10 धावा धावफलकावरती लागल्या. पहिल्या षटकाचा खेळ इकडे मात्र संपला. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, 2 चौकार आले, एक डबल आली आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय इथे 10 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा मागच्या मॅच मध्ये ज्याने कमबॅक केलं होतं, आद्य सप्ताहास मातोळी संघाला कमबॅक हवा होता आणि ते कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि तिथे कमबॅक करून दिलेला गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत याच्या खांद्यावरती किंबहुना त्याच्यावरती विश्वास पुन्हा एकदा प्रफुल्लने दाखवला. हे षटक आता अनिकेतच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळलं जाणार. या षटकामध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये धावा किती येणार. पहिलाच बॉल ऑन साइड वरती फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलाय, झेल पकडला, मंथन डाकी बिग विकेट, बिग ब्लो, मोठा फलंदाज मंथन डाकी सारख्या फलंदाजाला पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवलाय. फलंदाज बाद. नवीन बॅटर भूषण, भूषण साठी टाकलेला हा बॅट अँड पॅड मधला बॉल पुन्हा एकदा रनआउटची संधी होती परंतु बॅकअप नव्हतं आणि अशा वेळी आपण पाहतोय तिकडे थ्रो थांबवला. एक सिंगल भेटेल, सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 11 वरती पोहोचते. 11 रन्स, 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू असताना पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त आल्या आतापर्यंत एक. यावेळचा चेंडू आडव्या बॅटने अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळलाय. झोपून पडून मारला गेलेला फटका चाललाय वन बाउन्स ओव्हर दी वन रोप. स्वर्गीय आद्य नाईक गॅलरीला मानवंदना देणारा हा फटका चौकार. येणाऱ्या कालावधीमध्ये किंबहुना येणाऱ्या वेळेमध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा या मैदानावरती रंगेल, म्हणजे HPL चा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. हाशिवरा प्रीमियर लीग ज्याचं खेळाडू ऑक्शन सोहळा जरी आपल्याला विचार केला तर भव्य दिव्य असेल. यावेळचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात, जोपर्यंत बॉल अडवतील दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट होत्या. फंबल झाले तिकडे थोडेसे आणि फंबल झाल्यानंतर दुसरी धाव मात्र इकडे कंप्लीट झाली आहे. 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतो पुढे सरकत्या. 17 धावा धावफलकावरती, 17 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. लावण्य 11 शुभ आशुरे या संघाची ही धावसंख्या आपण पाहतोय. खेळाडूंची प्रक्रिया कालपासून आपण पाहतोय सुरू झाली आहे, म्हणजे HPL या स्पर्धेची हाशिवराकरांसाठी असणारी ही स्पर्धा. यावेळचा बॉल समोर समोर मारलाय, आणखीन एक बॉल जमिनीला चाटत गुदगुल्या करत डाऊन दी ग्राउंड चौकार.
पुन्हा एकदा आतापर्यंत 4 चौकार त्याच्या बॅट मधून आले. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार, या षटकामध्ये 2 चौकार आणि धावसंख्या 21 वरती. आणखीन एक स्ट्रोक, वा भाई वा, का फटकेबाजी आहे. आणखीन एक चेंडू चाललाय. षटक आपण पाहतोय संपलंय. 2 षटकांचा खेळ मात्र संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर डबल, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आणि त्याच्यानंतर लगातारचा येणारा आणखीन एक चौकार, असे षटक आपल्याला मात्र संपत असताना पाहायला मिळालं. धावसंख्या पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकते आणि 25 धावा धावफलकावरती होत आहेत. या षटकामध्ये तब्बल 3 चौकार आणि एक डबल आणि एक सिंगल आले. पिंट्यासाठी सुद्धा सेम पारितोषिक की ते मंगेशजी ठाकूर म्हणजे जिया वॉरियर्स संघाचे कर्णधार मकरा ओनर यांच्या माध्यमातून लगावलं गेलं. प्रफुल्लने 3 बॉलवरती 3 विकेट मिळवल्या, तर त्यांच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. समोर आता पाहतोय आपण भूषण. या षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक पाहत राहिले आणि चेंडू मात्र त्यांना चकून बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा बाहेर निघून जाईल. चौकार. संघाच्या गोलंदाजांवरती इकडे आक्रमण करण्यास आता सुरुवात झाली आहे. दोन्ही फलंदाज मैदानावरती धावा बनवतात. मागचा बॉल सुद्धा चौकारासाठी धाडला भूषणने. धावसंख्या मागच्या चौकाराने पुढे सरकली आहे. यावेळचा स्ट्रोक समोर मारला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतील. तत्वरती आपण पाहतोय ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु थांबवला गेला. एकच सिंगल या चेंडूवरती भेटेल आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या 30च्या घरात पोहोचेल. 30 धावा धावफलकावरती. इथे मात्र ज्यावेळी प्रत्येक स्ट्राइक एंडवरती आला त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण मात्र बदललं गेलं. म्हणजे आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळतं. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन वरती, लॉंग ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक. पुढे सरसावून फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती, परंतु आता ती संधी इकडे पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. इथे फलंदाज आउट आहे की नाही हे सुद्धा पाहिलं जाईल. इकडे हृदयाची धडधड वाढली आहे, कारण प्रतीकच्या बॅटमधून धावा आल्या. दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये आहे की नाही हे आता एफएच स्पोर्ट्सची टेक्निशियन टीम चाचपडतात. जिथे प्रतीक आपण जर पाहिलं तर खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 हे पर्व आपण पाहतोय. सन्माननीय अमित दादा नाईक मित्रमंडळ आणि स्वर्गीय अद्यनाईक प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित केलेली भव्य दिव्य खारेपाट प्रीमियर लीग. मी सागर सरांना विनंती करतो या पुन्हा एकदा.
कारण प्रत्येक निर्णय हा खूप चांगला असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं डिसिजन मी तर म्हणेन कोण देऊ शकणार नाहीये. आपण ऑफिशियलला जिकडे मैदानामध्ये बोलूया. चला, जोपर्यंत आपला निर्णय येईल तोपर्यंत पाणी मैदानामध्ये घेऊन चला, विनंती करतो. इथे फलंदाज होईल बाद. OUT आउट. इथे फलंदाज प्रतीकला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. तर नवीन बॅटर प्रज्वल डाकी मैदानावरती येतं. मागच्या मॅच मध्ये प्रज्वल सुद्धा चांगल्या रीतीने खेळला होता. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. नवीन बॅटर प्रज्वल आलाय फलंदाजीसाठी. आणि आता या षटकातील आपण जर चेंडूंचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. 5 धाबा मागच्या 2 बॉल वरती आतापर्यंत 5 धाबा आल्या 3 बॉल वरती. यावेळचा बॉल आल्या मोठा स्ट्रोक, ओव्हर पिच बॉल. त्याला वाईडिश काव कॉर्नरच्या डोक्यावरतून ठोकलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रज्वल डाकीचा प्रहार, षटकार. दाखवतोय षटकार आलाय. आणि यावेळचा बॉल हलक्या हाताने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना चकवलंय या बॉलने. आणखीन एक बॉल आपण पाहतोय. पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. इट्स अ वेलकम फोर. या षटकातील आतापर्यंत आपण जर चेंडूंचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ इथे संपला. शेवटचा 1 बॉल अजूनही येणं बाकी आहे.
यावेळचा आणखीन एक स्ट्रोक हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, झेल पकडला जाईल, फलंदाज एक तेरी तो एक मेरी. इथे मात्र प्रफुल्लने दाखवून दिलं, चेंडूला मात्र अगदी लालच बुरी बलाय मेरे दोस्त असं म्हणत चेंडू समोर टाकला आणि फलंदाज प्रज्वलला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवलाय. डीजे मूळ टाकला बॉल, ओव्हर पिच बॉल, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आणि आता इथे आणखीन एक फलंदाज मागच्या षटकामध्ये शेवटच्या बॉल वरती बाद झाला. 3 गडी बाद झालेत आणि धावसंख्या धावफलकावरती 40 लागली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पुन्हा एकदा चौथा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत याला मात्र प्राचारण केला. अनिकेत पाटील याच्या खांद्यावरती आपण पाहतोय हे षटक सोपवलं. समोर भूषण आहे, भूषणच्या बॅट मधून सुद्धा आतापर्यंत एक चौकार आलाय. यावेळचा बॉल हलक्या हाताने इकडे मात्र खेळला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील तदवरती दुसरी धाव सुद्धा इकडे वेगाने कंप्लीट होते. क्षेत्ररक्षण खूप चांगलं असणं गरजेचं आहे, म्हणजे ज्यावेळी गोलंदाज चेंडू चांगले फेकतोय, जिथे एक धाव आहे तिथे तुम्हाला एकच धाव खर्च करणं गरजेचं आहे. तुम्ही जर एक धाव आहे तिथे दुसरी धाव खर्च करत असाल तर गोलंदाज नेहमी दबावाखाली जात असतो, कारण त्याच्या चांगल्या बॉलवरती धावा येत असतात. आणि तेच मात्र मागच्या बॉलवरती पाहायला मिळालं, जिथे एक होती तिथे दुसरी सुद्धा मिळाली आहे. 42 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल अलॉंग द कॅटपॉइंट स्क्वेअर लेगच्या दिशेवरती क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. जोपर्यंत बॉल अडवेल तदवरती पुन्हा एकदा सिंगल इथे कंप्लीट होत्या आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 43च्या घरात पोहोचत्या. 43 धावा धावफलकावरती. पहिल्या दिवसामध्ये लगातार 2 सामने पुपादेवी पाडा म्हणजे जय भवानी पुपादेवी पाडा संघाने जिंकले होते. तुषारजी पाटील यांचा तो संघ होता. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये श्री गणेश सातघर म्हणजे शशी दादा आणि स्वप्नील दादा यांनी पुरस्कृत केलेला संघ लगातार 2 सामने जिंकताना पाहायला मिळाला. परंतु आजच्या दिवसामध्ये कोणता असा संघ असेल जो लगातार 2 सामने जिंकेल? आतापर्यंत आपण जर पाहिलं तर डाव अगदी दोन्ही संघाने इकडे चांगला सांभाळला. विकेट सुद्धा आल्यात, रन सुद्धा आल्यात. जिथे विकेट येणं गरजेचं आहे तिकडे विकेट अद्याप आपल्या मातोळी संघाने घेतल्यात. जिथे धावा येणं गरजेचं आहे तिकडे धावा आपण पाहतोय. लावण्य 11 शिवबाशिवरे संघ जोडतोय. या बॉलचा बॉल इथे आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगला बॉल योग्य टप्प्यावरती डिलिव्हर केलाय आपल्याला पाहायला मिळालं. यावेळचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर वरती फटका खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक धावतोय. जोपर्यंत बॉल वरती पोहोचेल 2 मिनिटे चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं. अगदी वाडीश लॉंग ऑफ वरतून ते कव्हर बाउंड्री लाईन पर्यंत क्षेत्ररक्षक धावत गेला. त्यानंतर बॉल अडवला. तब्बल 2 धावा तिकडे सेव्ह केल्या. 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. 45 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा समोर. इकडे रनआउटची संधी होती, परंतु ती संधी मात्र अनिकेतने पुन्हा एकदा गमावली आहे. अनिकेत गोलंदाजी करतोय, अनिकेत फिल्डिंग करतोय, म्हणजे 2 अनिकेत एकाच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या बॉल वरती सिंगल मिळते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 47च्या घरात पोहोचते. 47 धावा धावफलकावरती. यावेळचा फटका हवेत चाललाय. आता क्षेत्ररक्षक तिकडे आहे आणि आता झेल पकडला जाईल. फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर भूषण. बॅक टू द डगआउट.
शेवटच्या बॉलवरती फलंदाज मागच्या 2 षटकांमध्ये बाद झालेत. प्रफुल्लला सुद्धा शेवटच्या बॉलवरती यश मिळालं. त्यानंतर आता अनिकेतला सुद्धा आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती यश मिळालं. जर गोलंदाजी चांगली असेल, टप्पा चांगला असेल, तुमचा लाईन चांगली असेल तर फलंदाजांना तुम्ही बाद करू शकता. हे मागच्या 2 गोलंदाजांनी दाखवून दिलंय. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार कडवेला आमंत्रित केलं. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती येतोय, जिथे धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 46च्या घरात 46. 46 धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिल्या यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आणखीन एक बॉल आपण पाहतोय डॉट चालला. चांगला बॉल इथे ओंकार डिलिव्हरी करतोय, बोट फिरवतोय. बोट फिरवत असताना फलंदाजांना मात्र आपल्या त्या चेंडूंच्या तालावरती नाचवण्याचा प्रयत्न तो करतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी त्याने केली होती, ज्यावेळी प्रफुल्लने त्याच्यावरती विश्वास दाखवला होता. या मॅच मध्ये पहिला बॉल त्याने डॉट टाकला. यावेळचा बॉल ऑन साइड वरती फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये सजवलाय. जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोहोचेल इथे धाव मिळेल फक्त एक. सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकते आणि 47 वरती आता पोहोचते. 47 47 धावा धावफलकावरती. या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ इकडे संपला. 47 धावा धावफलकावरती 47. यावेळचा बॉल स्टँडर्ड डिलिव्हर्ड, म्हणजे फुटवर्क नव्हता आणि त्याच कारणामुळे आपण पाहतोय हलक्या हाताने बॉल डीप मध्ये चाललाय. एक खेळामध्ये तुमच्याकडे फुटवर्क चांगलं असणं गरजेचं आहे. फुटवर्क असलं चांगलं म्हणजे त्याच वेळेला अगदी तुमचं फुटवर्क कशा रीतीचं आहे, तुम्ही चेंडू कशा रीतीने मारताय, टान्स कोणता आहे, हे सर्व पाहिलं जातं आणि किंबहुना त्यानंतर धावा येत असतात. मागच्या बॉलवरती सिंगल आली आहे, स्टँडर्ड डिलिव्हर्ड करण्याचा मागच्या बॉलवरती प्रयत्न पाहायला मिळाला होता. यावेळचा बॉल आणखीन एक आपण पाहतोय बॅट अँड पॅड मध्ये पडलाय. क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत चेंडू अडवतील तदवरती सिंगल इथे प्राप्त होईल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल. एकोणपन्नास धावा धावफलकावरती लागतात. 49 49 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील आतापर्यंत आपण पाहतोय 4 बॉलचा खेळ संपला आणि 4 बॉल मध्ये आतापर्यंत ओमकारने 3 धावा खर्च केल्यात. चांगलं षटक त्याने आतापर्यंत हाताळलं. यावेळचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे. विकेट जाणार नाही या कारण पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू पोहोचतोय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये राजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. डॉट आला, पुन्हा एकदा बॉल योग्य टप्प्यावरती पडला. या षटकामध्ये 2 चेंडू आतापर्यंत आपण जर पाहिले तर डॉट पडलेत आणि मागच्या 3 बॉल वरती एक सिंगल आली आहे. यावेळचा फटका 38 सर्कल इनफिल्ड वेढणारा क्षेत्ररक्षक आहे तिकडे लीग मध्ये, परंतु जोपर्यंत बॉल अडवेल तदवरती आपण पाहतोय इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता तिसरी धाव सुद्धा इथे वेगाने कंप्लीट होते. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय इथे पाहायला मिळालं. या 3च्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली आणि आता धावफलकावरती 51 धावा धावफलकावरती 51. बावन्न धावा धावफलकावरती, मा मिस्टेक, 52 धावा धावफलकावरती लागल्यात.
52 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी साक्षीत पाटील याला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती बोलवलंय. स्ट्राइक एंड वरती दर्शन डाकी, नॉन स्ट्राइक एंड वरती मृण्मय. पहिला बॉल इथे आपण पाहतोय स्क्वेअर कट करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉल अडवतील तद्वरती इथे सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावफलकावरती आता आपण जर धावसंख्येचा आलेख पाहिला तर 53च्या घरात पोहोचेल. 53 धावा, 4 फलंदाज बाद. ही सध्याची परिस्थिती लावण्य 11 शुभा आशुरे संघाची आपल्याला पाहायला मिळते. टॉस साठी यानंतर होणारा सामना असेल सारा एंटरप्राइजेस लोणगर आणि दुर्वा वॉरियर्स रांजणकार. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचा आहे. यावेळचा हा बॉल इथे आपण पाहतोय फुल टॉस आणि तो फुल टॉस बॉल वरती मोठा फटका आलेला नाहीये. विकेट तर आली आहे परंतु आता प्लेयर रिव्ह्यू म्हणजे बॅटिंग साइडने इथे रिव्ह्यू घेतलाय. कदाचित बिमर साठी हा रिव्ह्यू असावा. प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू दिलाय म्हणजे तो रनआउट साठी आहे, तो वाईट साठी आहे. तर एकच रिव्ह्यू तुम्ही वापरू शकता आणि तो जर लॉट झाला तर तुम्हाला पुन्हा एकदा मग रिव्ह्यू मिळणार नाहीये. त्यामुळे आता इट्स अ फेअर डिलिव्हरी. मी प्रेक्षकांमध्ये आमचे भाऊ अर्थात मोहन ठाकूर यांना पाहतोय. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. मोहन ठाकूर आणि दिलीप ठाकूर आपण सुद्धा व्यासपीठावर या. जगदीश ठाकूर आणि दिलीप ठाकूर आपण सुद्धा व्यासपीठावर या. इकडे बसा, जागा इकडे आहे आपल्याला. मागच्या बॉल वरती विकेट आली आहे. 2 बॉलचा खेळ शेवटच्या षटकामध्ये संपलाय. पहिल्या बॉल वरती सिंगल, त्यानंतर 53 धावा धावफलकावरती, त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि विकेट आली. परंतु यावेळचा बॉल इथे पंच वळाले. दंडात्मक कार्यवाही गोलंदाजावरती केली आहे. वाईट +4 5 धावसंख्येचा हा संजीवनी बोनस देणारा चौकार. आणि दिलीप ठाकूर पॅव्हलियन मध्ये बसायचं आहे. पॅव्हलियन मध्ये येऊन बसायचं आहे. मागचा बॉल पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरती. एका बॉल वरती आतापर्यंत साक्षीतने म्हणजेच मागच्या बॉल वरती 5 धावा, त्याच्या नंतरचा बॉल डॉट. आखूड टप्प्याचा बॉल इथे मात्र बॅटच्या इनर एजला बॉल लागलाय, थ्रो केलाय परंतु इथे एकच धाव या बॉल वरती भेटेल. सिंगल भेटते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकते. 59 धावा धावफलकावरती. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून इकडे मात्र दर्शवला आणि शरीरावरती हा बॉल लागला होता. यावेळचा बॉल समोर मारलाय वाईडिश लॉंग ऑफ वरती. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवलाय, फेकी केली आहे. जोपर्यंत अडून फेकला जाईल तोपर्यंत फलंदाज जिकडे रनआउट स्वरूपात होईल बाद. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. डीजे पण पाहतो. यावेळचा बॉल इथे पंचांकडे जरूर मागणी केली जाईल परंतु हा बॉल पंचांच्या माध्यमातून सांगितलं जाते की योग्य टप्प्यावरती पडलाय. त्यामुळे 6 षटकांचा
60 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विजयासाठी 61 धावसंख्येचं टार्गेट आहे. अद्य सप्लायर्स मातोळी या संघासमोर येणारे 36 बॉल आणि 61 धावा बनवायच्या आहेत. ऑन स्क्रीन वरती इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 36 बॉल 61 रन्स रिक्वायर्ड. हे दृश्य बिहाइंड द विकेट जे आपण स्क्रीन लावले त्याच्यावरती पाहतोय. तर आता पहिलं सत्र संपलंय, दुसरं सत्र आपल्याला पाहायला मिळेल. अद्य सप्लायर्स म्हातोळी की लावण्य 11 शिवबा शिवरे, हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर थोड्या वेळात आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी टॉस साठी यानंतर होणारी मॅच असेल दोन पराभूत संघांमध्ये. एका बाजूला सारा एंटरप्राइजेस लोणगर आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा प्रतिस्पर्धी संघ दुर्वा वॉरियर्स रांजणखार. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती करतोय लवकरात लवकर टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. सारा एंटरप्राइजेस लोणगर आणि दुर्वा वॉरियर्स रांजणखार. खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 दिवस तिसऱ्यातील ही महत्वाची लढत. दोन्ही संघांसाठी ही लढत खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, कारण जो संघ विजय होईल तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. पाचवा संघ येथे सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा आपण या मॅच मध्ये पाहणार आहोत. पूर्वार्धाचा खेळ पाहिला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये मंथन 0 धावांवरती बाद झाला. चेंडू द्या. याच दरम्यान आमच्या विनंतीला सन्मान देऊन मुख्य व्यासपीठावर या खारेपाट प्रीमियर लीगला शुभेच्छा देण्यासाठी, खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि दादांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी दादांचे खंदे समर्थक तथा राजकीय गुरु सन्माननीय मोहनजी ठाकूर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी खारेपाट प्रीमियर लीग अर्थात आद्यनायक प्रतिष्ठानच्या वतीनं व्यासपीठावरून सन्माननीय तेजसदादा पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते काकांचा यथोचित मान सन्मान आणि स्वागत करावं. तत्पूर्वी मी विनंती करतोय सारा एंटरप्राइजेस संघाचे कर्णधार आणि विनंती करतोय दुर्वा वॉरियर्स रांजणखार संघाचे कर्णधार, कृपया आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षापाशी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वेलकम. सलामीची जोडी पिंट्या पाटील आणि त्याच्या जोडीला साक्षित पाटील. मागील मॅच मध्ये साक्षित पाटीलची बॅट बोलली नव्हती. पहिल्या चेंडूवरती येथे तो बाद झाला होता. ओके, या मॅच मध्ये पिंट्याला 7 येथे मात्र कशा प्रकारची देतोय. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन येथे मैदानावरती आपण पाहणार आहोत. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मंथन डाके येथे सज्ज होतोय. संघाचा संघ नाही काय, गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती येथे तो बाद झाला. प्रतीकने येथे मात्र चांगला खेळ केला. 24 धावा त्याने येथे बनवल्या. प्रज्वलने येथे झटपट 10 धावांचं योगदान दिलं आणि त्या जोरावरती 6 षटकांमध्ये एकूण 60 धावा येथे धावफलकावरती आल्या. 61 धावांचं टार्गेट आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने मंथन. महात्मा गांधी विद्यालय एंड कडून मारा करत असताना 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो. एक डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, त्यानंतर मिड ऑफ, मिड ऑन, फ्लाय स्लीप, त्यानंतर एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सजवलंय साक्षीत साठी. या साक्षीत या चेंडूवरती कामगिरी कशा प्रकारची करतोय, या षटकामध्ये आपला खेळ कशा प्रकारे बहरतोय. पहिल्या चेंडूवरती उलट्या हाताने स्वीट हिटचा फटका, दे धक्का घे छक्का, षटकार.
श्री सारा एंटरप्राइजेस लोणघर या संघाने येथे यापुढील सामन्याचा टॉस जिंकलेला आहे. मागील सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती मंथनने षटकार खाल्ला होता, मात्र त्याने त्यानंतर चांगली कमबॅकिंग गोलंदाजी केली होती. मंथन पुढे चेंडू घेऊन समोर फलंदाज साक्षी यावेळा ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नात होते. हटके खेळून नक्कीच एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती धाव मात्र कोणती मिळत नाहीये. षटकार मारल्यानंतर मात्र मंथन येथे कमबॅक करतोय, आणि हीच मंथनची खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य. मंथन कमबॅक करण्यामध्ये माहिर आहे खेळाडू मंथन. तर पाहूया मंथनचा हा चेंडू. आणखीन एक उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी खालच्या बाजूस चेंडू लागलाय. झेल बाद. फलंदाज साक्षीत पाटील बॅक टू द पॅव्हलियन. बिग ब्लो, बिग विकेट डाऊन. मी विनंती करतोय केतकीच्या मागावचे रहिवासी सन्माननीय प्रसाद दादा पाटील मात्रे आपल्याला की आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर मी विनंती करतोय यापुढे होणाऱ्या मॅच मधील दोन्ही कर्णधारांना की आपण प्लेइंग 11 स्वीकारण्यासाठी यायचं आहे, म्हणजे बदल करणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती असेल दोन्ही कर्णधारांना की तो बदल प्लेइंग 11 मध्ये आपल्या करायचा आहे. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. षटकार डॉट विकेट हे समीकरण या षटकामधलं पाहिलं. मंथनचं अजून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. न्यू बॅटर मैदानावरती शुभमला इथे चांगली साथ द्यावी लागणार आहे. 61 धावांचं टार्गेट आहे. आव्हान तसं पाहिलं सोपं आहे. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. LBW चा जोरदार अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची येते मात्र कमतरता. जोरदार अपील केला होता. असं वाटत होतं की नक्कीच फर्स्ट बॅट आहे, त्यानंतर पॅड. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि येथे जोरदार अपील करण्यात येतोय. राईट मोड द विकेट. पुढे चेंडू. या चेंडूवरती चिप स्ट्रोक. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल. मंथनने विकेट मिळवली आहे दुसरी. फलंदाज क्रमांक दुसरा शुभम येथे बाद. येथे मात्र बाद झाला 0 धावांवरती. मुख्य व्यासपीठावरून आमच्या विनंतीला सन्मान देऊन सन्माननीय प्रसाद दादा म्हात्रे इथे उपस्थित झालेले आहेत. मी खारेपाट प्रीमियर लीगच्या या मंचावरून सन्माननीय तेजस दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रसाद दादा म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान आणि स्वागत करावं. गोलंदाज पुढे चेंडूवरती सज्ज. ओमकार आलाय. ओमकारने इथे मात्र चांगला स्ट्रोक इथे लगावलाय. आउट ड्राईव्हचा इथे फटका लगावला होता. लॉंग ऑफ मध्ये इथे क्षेत्ररक्षक होता. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. पहिलं षटक पूर्ण. पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या घडामोडी या षटकामध्ये जरूर घडल्यात. शिवबा 11 लावण्य 11 शिवबा आशिवरे संघासाठी येथे मात्र महत्वाच्या राहिल्या, कारण 2 महत्वाचे फलंदाज येथे बाद झालेत. पिंट्या अजूनही मैदानावरती आहे. पिंट्या जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत
आद्य सप्लायर मातुळी या संघाचं आव्हान हे जिवंत असणार आहे. जय पवार पॅनलचे पंच येथे आपण पाहतोय, स्वतः जय पवार सर, त्यानंतर सागर मोरे सर, तसेच तिसरे पंच सिद्धू गुरव सर, मॅन फ्रॉम सांगली. भूषण गोलंदाजीसाठी आलाय. भूषणचा पहिला चेंडू लेंथ बॉल अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. अचूक गोलंदाजी करण्यामध्ये भूषण सुद्धा माहिर आहे. संघाचा एक अनुभवी असा खेळाडू आहे. अनुभव येथे मैदानावरती जरूर या मॅच मध्ये त्याला दाखवावा लागणार आहे. ओंकारने खेळलेला फटका पुन्हा एकदा हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात, झेल पकडलाय फलंदाज क्रमांक 3 येथे बाद. तीन विकेट, 8 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 8 चेंडूंमध्ये 3 फलंदाज येथे मात्र बाद केले. लावण्य 11 शिवहाशुर या संघाने. न्यू बॅटर मैदानावरती 5व्या क्रमांकावरती अनिकेत फलंदाजीसाठी आलाय. ओके, अनिकेतला इथे चांगला खेळ जरूर करावा लागणार आहे. अनिकेतकडे सुद्धा क्षमता आहे. भूषणची गोलंदाजी सामना इथे करतोय. यावेळचा चेंडू लेंथ बॉल कट करण्याचा जरूर प्रयत्न होता. चेंडू विकेट कीपर मंथन डाकीच्या हातात. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. भूषण सुंदर गोलंदाजी करत असताना आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये भूषणने. यावेळच्या चेंडूवरती यॉर्कर, सुंदर गोलंदाजी, अप्रतिम येथे गोलंदाजी भूषण यांची. सुंदररित्या इथे यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. या अगोदरचा लेंथ बॉलने इथे त्याने अनिकेत साठी सुरुवात केली होती. 10 चेंडूंमध्ये एकही चेंडू पिंट्या अजून खेळलेला नाहीये. या पिंट्याला स्ट्राईक मिळणं सुद्धा खूप गरजेचं असणार आहे. स्ट्राईक रोटेट करणं 6 ओव्हरच्या खेळमध्ये सुद्धा गरजेचं असतं. बघूया चेंडू. अनिकेतने खेळलेला फटका, चेंडू गॅप मध्ये आहे. वायडेश लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला मारलाय. मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येथे अगदी चपळाईने इथे चेंडू अडवतोय. तोपर्यंत धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू येणं बाकी या षटकातील. आतापर्यंत भूषणची भेदक गोलंदाजी, आक्रमक गोलंदाजी, सटीक लाईन लेनने ती गोलंदाजी भूषणची या षटकामध्ये पाहिली. पहिल्या षटकामध्ये मंथनने षटकार खाल्ल्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक केलं. 2 विकेट्स त्या षटकामध्ये मिळवल्या. या षटकामध्ये मात्र बॉल 1 शिल्लक आहे. पाच बॉल झालेले आहेत. पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती ओंकार बाद झाला आणि अनिकेत 2 चेंडू खेळलाय. तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली. कुणाल पाटील आमचे गुणलेखक तत्पर आहेत. हा चेंडू राईट अबाउट द विकेट. या चेंडूवरती मात्र इथे सिंगल धाव घेतली जाते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आद्य सप्लायर मातुळी संघाची धावसंख्या आली आहे 3 गडी बाद 9 धावा.
HP गॅस गोडाऊन समोर एक इको गाडी आहे मित्रांनो, ती कृपया येथे दुसऱ्या जागी पार्क करा, कारण इथे वारंवार सूचना आपल्याला दिली जाते, तर थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. तर तत्पूर्वी येथे मात्र चेंडूवरती आला आहे पिंट्याच्या बॅट मधून चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू चौकार गेला. मंथनवरती येथे चौकाराने ते सुरुवात केली आहे. धावसंख्या 13 वरती. येथे लेटकट खेळलेला फटका, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, अगदी संयमाने पिंट्या बॅटिंग करतोय, अगदी तंत्रशुद्ध बॅटिंग पाहायची झाली तर पिंट्याची नक्कीच आपल्याला नेहमी पाहायला मिळते. मागील सामन्यामध्ये सुद्धा त्याने अष्टपैलू खेळ केला होता आणि दोन्ही हाशिवरेज गावातील बेस्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये ज्यांच्या यादीमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ते दोन्ही खेळाडू इथे आमने सामने आहेत, कॅप्टन टू कॅप्टन. यावेळेच्या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर, पिंट्याच्या बॅट मधून दुसरा चौकार. प्रतिम फटका, देखणा फटका, गॅप शोधण्यामध्ये येथे मात्र पिंट्याला यश मिळते. धावसंख्या 17 वरती पोहोचली. 3 चेंडू शिल्लक या षटकामध्ये. मंथन राईट अमोर द विकेट. सुंदर फटका, लेट कट, गॅप शोधून काढली आहे, गॅप निवडली आहे, चौकार. खेळ आहे. बागफुटला गेले, चेंडूला फक्त दिशा दिली. मंथनच्या पेसचा इथे वापर केला. 21 धावा धावफलकावरती. मंथन षटकातील पुढे चेंडू घेऊन या चेंडूवरती मात्र ड्राईव्ह मारलाय, कारण स्कोर या षटकामध्ये आलाय. स्ट्राईक रोटेट करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण ह्या चेंडूवरती इथे फलंदाज पिंड्याने ड्राईव्ह मारलाय. धावसंख्या 1-22 वरती पोहोचली. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 61 धावांचं टार्गेट आहे. 22 धावा धावफलकावरती. राईट अमोर द विकेटने मंथन पुढे चेंडू घेऊन समोर फलंदाज अनिकेत मात्र या चेंडूवरती बीट होतोय. एका बाजूला पिंट्याच्या बॅट मधून धावा येत आहेत, पिंट्याला साथ देणं गरजेचं आहे. चेंडू कमीत कमी डॉट खेळावे लागणार आहेत, तरच मॅच मध्ये येथे मात्र आद्य सप्लायर मातुळी संघ विजयी होऊ शकतात. परंतु इथे कौतुक करेन गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. 61 धावांचं टार्गेट दिले 6 ओव्हर्स मध्ये. छोट्याशा मैदानावरती या धावा आरामात निघू शकतात, परंतु इथे मात्र त्या धावांचा दबाव न घेता आपल्याला मॅच जिंकवायची आहे. आणि इथे फिल्डिंग करत असताना मात्र फिल्डिंग वरती फोकस करून अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी केली जाते. 41-97 जी इको गाडी आहे HP च्या समोर, HP गोडाऊनच्या समोर येथे नक्कीच ती गाडी लावली आहे. तर कृपया प्लीज मित्रांनो, आपल्याला वारंवार ती सूचना करावी लागते. आणि जी कोणाची गाडी आहे ती कृपया प्लीज बाजूला करा. मगाशी सूचना, नाहीतर ती गाडी नाईलाज असतो टोचन लावून आम्हाला ती वेगळ्या ठिकाणी न्यावी लागेल. या चेंडूवरती सुंदर फटका, चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी मंचाला दिलेली सलामी, षटकार. आता मात्र इक्वेशन बदलले. 17 चेंडू मध्ये
33 धावा. पिंट्याने खेळलेला फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक स्वतः मंथन, विकेट किपर चेंडू खाली पोहोचलाय. भूषणने अखेर पिंट्याला इथे मात्र बाद केलाय, विकेट मिळवली आहे. शिवबा आशिवरे संघाचा आनंद इथे मात्र गगनात मावेन असा झालाय, कारण पिंट्यासारखा एक कणखर फलंदाज इथे मात्र भूषणने बाद केलाय. डीजे न्यू बॅटर मैदानावरती अनिकेत, दोन्ही अनिकेत मैदानावरती आहे. दोन्ही अनिकेत मैदानावरती मात्र कामगिरी कशा प्रकारची करतात. तत्पुरी भूषण एक षटकार खाल्ल्यानंतर मात्र इथे थोडस फलंदाजाला पारखलं, पिंट्याला पारखलं आणि विकेट मिळवली. यावेळेला उलट्या हाताने फटका खेचलाय, चेंडू जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेतने आल्या इथे मात्र चौकाराने भूषणचं स्वागत केलंय. पंधरा चेंडूंमध्ये आता 28 धावांची गरज आहे. अनिकेतने आल्या इथे मात्र एक उलट्या हाताने चौकार लगवला. सामन्याचे इक्वेशन बदलतंय. 33 धावा धावफलकावरती आहेत. यावेळच्या चेंडूवरती ओव्हरपिच चेंडू, मिसिंग स्ट्रोक, कॉटन बोल्ड. भूषण येथे मात्र पकडतोय झेल आणि अनिकेतचा येथे मात्र संपतोय खेळ. फलंदाज बाद. भूषणचा नाडी यॉर्कर, सटीक यॉर्कर. फलंदाजाला इथे मात्र उत्तर देता आलेलं नाहीये. 13 चेंडू शिल्लक, 28 धावांची गरज. येथे स्ट्राईक रोटेट करणं, पिंट्यानंतर एक काही फलंदाजाला नक्कीच म्हणावं तसा न खेळ करणं, त्यामुळे दबाव मध्ये आहे आदेश आपला मातुळी संघ. भूषण सुंदर गोलंदाजी करत असताना षटकामध्ये यावेळचा चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. समोरच्या दिशेने फटका खेळलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल. या धावा सेव्ह कराव्या लागणार आहेत. या एक धावांचं महत्व इथे मित्रांनो नक्कीच वाढणार आहे. सिंगल धावेने इथे मात्र डबल, सिंगल धावेचं रूपांतर डबल धावेमध्ये केलंय. धावसंख्या 2 ने ते बदल होईल. धावसंख्या पोहोचली आहे 35 वरती. तर जिंकण्यासाठी आता मात्र टार्गेट असणार आहे ते 12 चेंडू मध्ये 26 धावा. 12 चेंडू 26 धावा. निर्णायक अवस्थेमध्ये सामना जरूर आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. आज मात्र हवामान पाहिलं तर सूर्यदेवाचं दर्शन बिलकुल होत नाहीये. वातावरणामध्ये आपण पाहिलं तर खूप सारं दुःख आहे. क्रिकेटचा हा मोसम आपण पाहतोय. अनेक नामवंत स्पर्धा आपण अलिबाग तालुक्यामध्ये
येथे पाहणार आहोत. खारेपाट चॅम्पियन लीग झाली, आता आपण खारेपाट प्रीमियर लीग पाहतोय. यानंतर अलिबाग बिग बॅश लीग ही सुद्धा होणार आहे. त्यानंतर अलिबाग प्रीमियर लीग सुद्धा कमिंग सून आहे. चला पाणी घेऊन जा लगेच. तत्पूर्वी आपण ऐकूया डीजे मास्टर आशू यांना. डीजे मास्टर कम ऑन. धन्यवाद डीजे मास्टर. जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. स्ट्राइक एंड वरती बॅटर अनिकेत, गोलंदाज सज्ज. पहिल्या चेंडूवरती अनिकेतने उडवलाय चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज येथे मात्र बाद. झेल पकडला, चांगल्या रीतीने इथे झेल पकडला गेलाय. गोलंदाज जयेश गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्या चेंडूवरती इथे विकेट मिळवली आहे. सामन्याचं इक्वेशन बदललं जाणार. 11 चेंडू शिल्लक, 26 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानावरती राज फलंदाजीसाठी आलाय. फसलेला सामना इथे राज जिंकून देणार का आपल्या संघासाठी? उलट्या हाताने खेळण्याचा मानस गोलंदाजाने इथे मात्र या चेंडूवरती फलंदाजाला केले बीट. चेंडू इथे डॉट. षटक क्रमांक 5 व सुरू आहे. सामन्यामध्ये इथे मात्र बदल होईल, इक्वेशन मध्ये बदल होईल. 10 चेंडू शिल्लक, 26 धावांची गरज. राईट अमोर द विकेट. पुढे चेंडू आणखीन एक जयेशचा बन्नाट यॉर्कर. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू. यॉर्कर चेंडूवरती इथे मात्र फलंदाजाला धाव घेता येत नाही. चेंडू इथे डॉट येतोय. 9 चेंडू शिल्लक, 26 धावांची गरज आहे. अजूनही सामना शिल्लक आहे, परंतु कौतुक करेन खऱ्या अर्थानं लावण्य 11 शोभा आशिवरे संघाच्या गोलंदाजांचं अचूक गोलंदाजी करत असताना. ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, हुक मारण्याचा हा प्रयत्न होता या चेंडूवरती. जयेशचा आणखीन एक चांगला चेंडू आलाय. दबाव आद्य सप्लायर मातोळी या संघावरती वाढत चाललाय. रिक्वायर्ड रन रेट इथे वाढत चाललाय. 8 चेंडू शिल्लक, 26 धावांची गरज. आणखीन एक चेंडू. राज बीट झालाय. जयेश मेडन ओव्हरच्या दिशेने इथे वाटचाल करतोय. पाहूया मेडन ओव्हर होणार का? 12 चेंडू मध्ये 26 ची गरज होती, इथे मात्र 7 चेंडू मध्ये 26 ची गरज आहे. जयेश मेडन ओव्हरच्या दिशेने वाटचाल आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र इथे एक सिंगल धाव येते. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू मध्ये 25 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू मध्ये 25 धावा. लावण्य 11 शुभा आशिवरे संघाचा संघनायक मंथन टाकी आता मात्र कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतोय, कोणत्या गोलंदाजाला इथे मात्र गोलंदाजीसाठी बोलवतोय. 6 चेंडू मध्ये त्याला 25 धावा रोखायच्या आहेत. वन्स अगेन आपण जर पाहिलं तर सामने आज दिवसभरामध्ये चेस होत नाहीये. पहिला सामना चेस झालेला नाहीये, दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा धावा चेस करता आलेल्या नाहीये आणि तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा धावा चेस करता आलेल्या नाहीये. म्हणजे फर्स्ट बॅटिंग चॉईस
टॉस जिंकल्यानंतर मात्र सर्व संघाच्या कर्णधारांनी गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. चेसिंगला इथे मात्र पसंती दिली आहे, परंतु तिन्ही सामन्यांचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर सामने मित्रांनो चेस होताना येथे अडचणी होत आहेत. ती अडचण आता मात्र नक्कीच इथे फलंदाज दूर करणार का? राज 6 चेंडू मध्ये 25 धावा. पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय, क्षेत्ररक्षक झेल खाली, लॉंग ऑफ मधून झेल पकडला गेलाय. फलंदाज क्रमांक 'आऊट'च्या रूपाने येथे फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर मैदानावरती प्रतीकने चेंडू हवेमध्ये खेळलाय. चेंडू हवेत, दर्शन टाकी येथे मात्र झेल खाली पोहोचला होता, परंतु येथे मात्र कॅच ड्रॉप. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल जिंकण्यासाठी. आता मात्र 4 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. 37 धावा धावफलकावरती लागल्या. गोलंदाज प्रज्वल या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. लाईन बॉल, चेंडूवरती फलंदाज मात्र बीट झालेत. चेंडू डॉट येतोय. चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी येते. लावण्य 11 शिवबा हाशिवरे या संघाची. मंथनने अचूक गोलंदाजी केली, भूषणने सुद्धा अचूक गोलंदाजी केली, विकेट्स मिळवल्या, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि त्याच जोरावरती आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये 5वा संघ येथे सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यापासून येथे थोडे चेंडू दूर आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हा मात्र चेंडू खूपच दिशाहीन, व्हाईट बॉलचा इशारा. 38 रन्स, 38 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजून 23 धावांची गरज 2 चेंडूंमध्ये. प्रज्वल या चेंडूवरती सुंदर गोलंदाजी करत असताना चेंडू इथे मात्र डॉट येतोय. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक. काल मात्र 2 सामने आपण अतिलढीचे पाहिले होते. शेवटचा सामना इथे मात्र 6 चेंडू 6 धावा इथे मिहान कलेक्शन पेडांबे संघाने जिंकला. ओके, हा सामना आपण पाहिलं तर नक्कीच येथे या सामन्यावरती लावण्य 11 शिवबा हाशिवरे संघाचं वर्चस्व पाहायला मिळालंय आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा हा 5वा संघ येथे ठरलेला आहे. खारेपाट प्रीमियर लीग मध्ये 5वा संघ येथे सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. मी शिवबा हाशिवरे लावण्य 11 शिवबा हाशिवरे संघाचं येथे मी मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि रविवारच्या दिवशी त्यांना येथे सुपर 8च्या मॅच साठी शुभेच्छा देतोय. व्हेरी वेल डन. तर सलामीला येऊन खऱ्या अर्थानं एका बाजूने किल्ला लढवत आपल्या संघाला इथे एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं असा शिवबा लावण्य 11 शिवबा हाशिवरे संघाचा प्रतीक ठरलाय या सामन्यामध्ये. सामनावीराचा मानकरी. व्हेरी वेल डन प्रतीक. मंथन बाद झाल्यानंतर त्याने नक्कीच ती धुरा आपल्या खांद्यावरती घेतली आणि सुंदररित्या इथे त्याने खेळ केला आणि आपल्या संघाला इथे चांगला स्कोर उभारला. व्हेरी वेल डन प्रतीक. यानंतर समालोचन करतील सुयश बुरे. धन्यवाद.
सामनावीराची ट्रॉफी आणि त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. त्यानंतर लावण्य 11 शिवबा आशुरे संघाचे ओनर सन्माननीय दर्शनदादा डाकी यांच्या माध्यमातून प्रतीक यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यानंतर मी दर्शनदादा आपल्यालाच विनंती करतोय, आपणच या, आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. लावण्य 11 शुभा आशुरे हा संघ आपण पाहतोय सुपर 8 मध्ये दाखल होणारा 5वा संघ आपण पाहतोय, जिथे प्रतीक यांना हे ओनर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. त्यानंतर भूषण आणि जयेश आपल्याला सुद्धा विनंती करतोय, आपण सुद्धा या, आपल्यासाठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे, ते सुद्धा आपण इथे देतोय जयेश आणि भूषण यांना. दोघांनाही सुद्धा 500 रुपयाचा हे कॅश प्राइज दिले जाते. वेल डन. आणि 5वा संघ आपण पाहतोय, आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजे सुपर 8 मध्ये दाखल होणारा लावण्य 11 शिवबा शिवरे. यानंतर होणारी मॅच आहे मैदानावरती, एका बाजूला सारा एंटरप्राइजेस लोणगर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दुर्वा वॉरियर्स रांजणखार.